यशस्वी होण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका, अन्यथा पुढे त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. सर्वसामान्यांसाठी सर्वसमावेशक आणि सक्षम न्यायव्यवस्था उभी करण्याचं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी वकील बांधवांना केलं. शिरपूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत न्यायालयाच्या या वास्तूचे लोकार्पण होत आहे. हा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असंही न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेसोबतच आरोग्य व्यवस्थेबाबतही मार्गदर्शन करत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी वकील आणि न्यायव्यवस्थेचे संवेदनशीलतेने काम करण्याची गरज व्यक्त केली. शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे यासाठी गेल्या 33 वर्षांपासून वकील बांधवांकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू झाला. अखेर या मागणीला यश झाले असून शिरपूरच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी न्यायालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिरपूरच्या वकील बांधवांचं कौतुक करत त्यांना दीर्घकाळच्या प्रयत्नांचेही अभिनंदन केले. 1967 साली शिरपूर न्यायालयाची स्थापना झाली. विशेष म्हणजे 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका खटल्याच्या कामानिमित्त शिरपूर न्यायालयात आले होते, अशी ऐतिहासिक नोंदही यावेळी अधोरेखित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वकील बांधवांची मागणी आता पूर्णत्वास आली आहे. या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामुळे शिरपूर परिसरातील अनेक प्रकरणाचा स्थानिक पातळीवर निपटारा होण्यास मोठी मदत होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सारंग कोतवाल, नितीन सूर्यवंशी, संजय देशमुख, किशोर संत, अभय वाघवसे, संतोष चपळगावकर, वैशाली पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजित कडेठाणकर होते. तसेच धुळे जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, शिरपूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बागुल, ॲडव्होकेट प्रदीप शिरसाट यांच्यासह न्यायिक क्षेत्रातील मान्यवर आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरपूरच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व आजपासून सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, BBSSS न्यूज, धुळे. युगपुरुष कोटी कोटी कुळ उद्धारणारा असं ज्यांचं वर्णन वामनदादा म्हणतात की कोटी कुळे उद्धारली दिमा तुझ्या जन्मामुळे. अशा महामानवांचा स्पर्श झालेली ही पावनभूमी, जिथे माझ्या वडिलांना न्यायिक अधिकारी म्हणून काम करण्याचा, सेवा देण्याचा योग आला, जिथे मी माझ्या प्राथमिक वर्गातलं शिक्षण घेतलं, माझ्या सवंगड्यांसोबत खेळलो, त्याच भूमीत परत एकदा एका न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा योग मला मिळाला.